অফারটি শুধুমাত্র ভারত এবং বাংলাদেশের দর্শকদের জন্য প্রযোজ্য। धैर्य धर अंजना, काहीही अनिष्ट घडणार नाही. महादेवावर विश्वास ठेव. हा केवळ एक वाईट क्षण आहे अंजना. तो सदाशिव आपले रक्षण करेल. तो दयाळू आहे, आपल्या भक्तांचा हात सोडत नाही. स्वामी, मी एक माता आहे. पुत्राच्या सभोवताली मृत्यू तांडव करत आहे. अशा क्षणी कोणती माता कशी काय संयम ठेवू शकते सांगा? परमेश्वराच्या अस्तित्वावर प्रश्न नाही निर्माण होणार का? नारायण नारायण. काय म्हणालीस देवी अंजना? परमेश्वराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होईल. क्षमा करा देवर्षी, जे अघटित होत आहे आपणास चांगलेच ज्ञात आहे. आणि अशा समयी क्षणोक्षणी माझ्या भयामध्ये केवळ वृद्धी होत आहे. उघड्या नेत्रांनी आपल्या ममतेचा अंत होताना कोणती माता पाहू शकेल सांगा मला? माझ्या पुत्राच्या प्राणांवर संकट घोंघावत आहे. या एका भयाने माझा परमेश्वरावरील विश्वास डगमगला आहे. कोणाच्या दृष्टीस पडत नाही का? माझ्या दुःखाची कल्पनाही कोणी करू शकत नाही. तुझे म्हणणे सत्य आहे अंजना, परंतु एक गोष्ट स्पष्टपणे जाणून घे. जिथे सत्याचा जन्म होतो तिथे दुष्ट शक्ती त्याचा नाश करण्याहेतू सदैव आक्रमण करत राहतात, परंतु ते यशस्वी होऊ शकणार नाहीत. आदी कालात दिव्य बालक भक्त प्रल्हादासमक्ष त्याचे पिता हिरण्यकश्यपूच दुष्ट शक्ती बनून समोर आले होते. पुत्रास मारण्याचे कित्येक प्रयत्न त्याने केले, परंतु तो यशस्वी झाला नाही. दुष्ट शक्तीचा नाश करण्याकरिता नृसिंह अवतार धारण करून प्रभू विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा अंत केला. हे तर युगायुगांपासून सुरू आहे. मानव आणि दानवाच्या मधला संघर्ष आहे. आता उरला तुझ्या पुत्राचा प्रश्न. ती वेळ आलेली नाही. तुझा पुत्र कैलासपती महादेवांचा कृपाप्रसाद आहे. त्यांच्या आशीर्वादाने जन्मलेले बालक आहे. काळांचा महाकाळ, त्या रुद्रांशाचे कोण काय त्याला हानी पोहोचवणार? चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या देवादिदेव महादेवाचे सदैव स्मरण करीत राहा. तुझ्या या महाबलीपुत्रावर कोणतेही संकट ओढावणार नाही. पृथ्वीच काय, पाताळ लोकही त्याचे काही करू शकणार नाहीत.
काल नेमी. उद्वकेचांना दंडवत प्रणाम. हे काय महामायावी पाताळ लोकात? असेच तुमच्या भेटी करता आलो होतो. हे काल नेमी, लंकाधिपतींची आज्ञा असल्याशिवाय सहजच भेटीला आलास. त्यांच्या आज्ञेशिवाय कुठेही जात नाहीस तू, मला माहितीये. माझ्याविषयी बरेच काही जाणले आहे आपण. माहिती मिळवण्यात तू निपुण आहेस. तुला पाहून वाटतंय काहीतरी संदेश घेऊन आला आहेस. महाराज दशाननांचा संदेश आहे. काय? तुमच्या करवी एक मुख्य कार्य होणार आहे. ओढ्यात बोलू नकोस माझ्याशी. काय संदेश आहे स्पष्ट सांग. भूलोकात सुमेरू राज्यात ते एक वानर राज्य आहे. तिथे आत्ताच जन्मलेले एक बालक आहे. एक छोटस बालक. भविष्य काळात असुरकुलाचा नाश करणारी शक्ती त्याच्या अंगात आहे. आपणास त्यास तात्काळ समाप्त करावयाचे आहे. हा दशाननांचा संदेश आहे. हे काय? एका अबोध बालकाला मारण्याकरिता मला पाताळातून भूलोकी जावे लागणार. त्या क्षुद्र जीवाला मारण्याचं सामर्थ्य भूलोकातल्या कुठल्याही असुरामध्ये नाही काय? हे काय बोलतोयस काल नेमी? ते काही सामान्य बालक नाहीये उद्वकेचरा. तो एक असामान्य शिशु आहे. ते बालक अंजना देवीच्या गर्भात असताना त्याला समाप्त करण्यासाठी महाराज दशाननांनी कित्येक मायावी राक्षसांना पाठवले होते. परंतु कोणीही जिवंत परतलेले नाही. शिशूच्या जन्मसमयी त्याला मारण्याचा प्रयत्न धूम्रलोचनानी केला. पण माहितीये काय झालं ते? त्या बालकाच्या इवल्याशा पावलांच्या हालचालीने धूम्रलोचनी लंकेत येऊन कोसळली. हे बालक एक महामायावी बालक आहे ऊर्ध्वकेचरा. धूम्रलोचना त्या बालकाच्या हातून मरण पावली. महाराज दशाननांनी तुम्हास का स्मरण केले ते आत्ता समजले. त्या बालकास समाप्त करायला आपणास भय तर वाटत नाही ना? माते, काय झाले? अशा उभ्या का आहात? माझ्याकरिता काही आणणार होतात, पण आपले हात तर रिक्तच दिसत आहेत. आपल्या हातात तर काहीच दिसत नाहीये. हो, सध्या आमचे हात रिक्त आहेत. परंतु आम्ही काय आणले आहे ह्याची कल्पना करशील तर तुझे हृदय सुमधुर भावनांनी भरून येईल. माता, हे काय? आपण असे कोड्यात का बोलत आहात? काय आणले आहे माझ्यासाठी? क्षणोक्षणी माझी उत्सुकता वाढत आहे.
नीला? नीलांबरी? माझी बहीण नीलांबरी. त्या शिशूचं आयुष्य संपलं आता. ऊर्ध्व केचरने त्याला मारलं समज. जाऊन सांग लंकाधिपतींना. जा सांग, जा जा. असं आपण तर इथे आहात आणि ते बालक तर तिथे. मग तुम्ही त्यास मारले ते कसे काय? कालदेवी, माझ्या वक्तव्यावर तुला संशय आहे? हे ऊर्ध्व केचरचे शब्द आहेत. पाषाणावरील रेष आहे. जाऊन सांग लंकाधिपतींना त्या बोध बालकाची, त्या क्षुद्र बालकाची माझ्या समक्ष काय हस्ती आहे. हा! तुला पाहून कितीतरी वर्ष होत आहेत. अशा समयी महाराणी अंजना आणि राजपुत्राची काळजी घेण्याकरता कोणीतरी हवे म्हणून बोलवले. बरेच झाले. जर आधी सूचना मिळाली असती तर अतिथी स्वागताची तयारी अजून जोरात करता आली असती. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीकरिता ह्याची काय आवश्यकता आहे महाराज? भगिनीच्या घरी येण्याकरता ह्याची आवश्यकता नाही. कित्येक दिनापासून आपण सर्वांना भेटण्याची खूपच उत्सुकता होती. या क्षणाची प्रतीक्षा करत होते. तो सुदिन आज उगवला. मातेचा संदेश मिळताच तात्काळ निघाले मी. ताई, मी तुझ्या प्रिय पुत्रास भेटून त्याच्यासोबत खेळण्यास आले आहे. कुठे आहे माझा लाडका छोटासा पुत्र? ताई, कल्याण भव. महाराज आणि महाराणी मला क्षमा करावी. मी खूपच वाचाळ आहे. तुझ्या विश्रांतीत बाधा येऊ शकते आणि एकांतातही बाधा येऊ शकते. अरे, तुझ्या स्वभावात अद्यापही परिवर्तन झाले नाही. ताई, तूही अजून कान उघडणी करणं विसरली नाहीयेस. मी तुझ्या पुत्राचे कान धरेन आता. कुठे आहे बरं राजपुत्र? चल ये. ते पहा, तिथे आहे माझा पुत्र. जा भेट त्याला. अरे रे रे रे, किती गोंडस आहे हा. तुला माझी दृष्ट तर लागणार नाही ना?
दिसायला तर किती लहान आहेस तू, परंतु उचलून घ्यायला खूपच जड. उचलता येत नाहीये. हे शंकरा, या बालकास उचलण्याची शक्ती दे आम्हास. महादेवांचे नामस्मरण केलेस ना? मी काही क्षणांकरिता भयभीत झाले होते. त्या दिवशी त्या दैत्याने दुर्गा मातेच्या रूपात येऊन माझ्या पुत्रास मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून मला खूप भय वाटते. विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरता येत नाही. आता कुणावर विश्वास ठेवणे मला शक्य होत नाही. तू महादेवांचे नामस्मरण केलेस म्हणून माझा भ्रम दूर झाला. मला समजून घे, वाईट मानू नकोस नीलांबरी. ताई, इथे घडलेल्या घटनांबद्दल मातेने सर्व विस्ताराने सांगितले आहे. तू कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. अंजना, हे स्वाभाविक आहे. मनात एकदा का भयाने स्थान निर्माण केले तर ते सहजरित्या जात नाही. पुत्राची देखभाल करण्याकरता आणि तुझे मनोधैर्य वाढवण्याकरता मी नीलांबरीस बोलवणे पाठवले. नीलांबरीच्या येण्याने खरंच मला आधार वाटतो आहे. अंजना पुत्राच्या हत्येचा प्रयत्न रावण वारंवार करत आहे. एका मागोमाग एक दैत्य तो सुमेरू राज्यात पाठवत आहे. त्याचा द्वेष आणि अहंकाराच्या अग्नीच्या ज्वालांच्या हल्ल्यात सुमेरू साम्राज्यात भक्ष्यस्थानी ना पडो. अशा समयी आपण इतके मौन कसे स्वामी? अंजना आपली परम भक्त आहे. आपण तिला सहाय्य करावयास हवे. आज मी असं म्हणत नाही की रावण महान शिवभक्त नाही आहे. जल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बिताम्बुजंग तुंग मालिका टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वय चकार चण्ड ताण्डवं तनोतु न शिव शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्धनि ढगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय. धराधरेन्द्र नन्दिनि विलास बन्धु बन्धुर स्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणि निरुद्ध धुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि. जटाभुजंग पिङ्गल स्फुरत्फणामणि प्रभाकरम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुर स्फुरत् त्वगुत्तरीय मे दुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय. हे कैलासाधिपती, त्रिनेत्रधारी कालभैरव, तुझ्या या परमभक्तावर दशाननावर
तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. प्रभू दशानना, आपल्या मनात काय विचार उमटत असतील कळण्यास काहीच मार्ग नाहीये प्रभू. पण याच महादेवांनी त्या बालकास निर्माण करून इथे आपल्या समक्ष उभे केले आहे प्रभू. आणि त्याचाच अंत करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. आणि त्याकरिता याच शंकराची स्तुती सुद्धा करत आहात. ही काय लीला आहे प्रभू. कालनेमी या त्रिलोकाधिपती रावणाचा महाशिवभक्त म्हणून गौरव स्वतः शिवशंकराने केलाय. त्याने माझा केलेला गौरव वाचवण्या हेतू हे असे नाटक करणे भाग आहे. याचीच पूजा करून याच्याच विरुद्ध कार्य करण्याचे साहस या दशाननामध्ये आहे. त्या वानर शिशूचे रक्षण करण्याकरिता स्वतः महादेव जरी समोर उभे ठाकले तरी त्या बालकाचा वध करण्यापासून मागे हटणार नाही हा दशानन. हा खेळ मला समजण्याच्या पलीकडचा आहे प्रभू. जो जो माझ्या द्वेषाचं कारण आहे तो या सृष्टीत जिवंत राहू शकणार नाही. हा रावण कोणतीही निंदा सहन करणार नाही. त्या शिशूला ठार करण्याकरिता मी उद्वकेचराचीच निवड का केली हे ठाऊक आहे का तुला? मला समजलं नाही प्रभू. त्याला एक वर प्राप्त आहे. वर? कोणता वर प्रभू? उद्धव केचर, शिवशक्ती असो शिवांश असो, तुझ्या कोणत्याही कार्यात ती बाधा आणणार नाही. धन्य आहात माते, धन्य आहात. उद्वकेचराच्या कोणत्याही कार्यात महादेव हस्तक्षेप करणार नाहीत. त्याच्या मध्ये येणार नाहीत. म्हणूनच या कार्याकरिता मी त्याची निवड केली आहे. महाराज, ऊर्ध्वकेचराच्या वरप्राप्तीचा या वानर शिशूच्या हत्येकरिता वापर करणार याच्याशी काय संबंध? कालनेमी, किती मूर्ख आहेस तू. अंजना पुत्र सामान्य शिशू नाही. त्याला साक्षात शिवशंकराचे वरदान आहे. त्याच्या हत्येचा प्रयत्न करणारे सर्व राक्षसवीर मृत्यूला प्राप्त झाले. त्याच्यामुळे ते सर्व रुद्रांशाचा बळी ठरले आहेत. साक्षात महादेवच त्या शिशूचे रक्षण करत आहेत. परंतु उद्वकेचरास रुद्रांश त्याला काही करू शकणार नाही. त्याला वर प्राप्त आहे. काट्यानेच काटा काढता येणार आहे. दानव कुलगुरु शुक्राचार्यांना दशाननाचा प्रणाम. आपण पूर्वसूचने विनाच येथे आलात. मी समजलो नाही गुरुदेव. दशानन, आम्ही तुला सावध करायला आलो आहोत.
त्रिलोकाधिपती म्हणून तू अगदी योग्य आहेस, परंतु त्याच्या मागे चाललेले तुझे कृत्य योग्य नाही आहे, अयोग्य आहे. तू त्या सदाशिवाचा महाभक्त म्हणवतोस. त्यांचा महाभक्त बनून राहा. सदाशिवाविरुद्ध तू काही करू शकतोस, हा तुझा भ्रम चुकीचा आहे. तू भाग्यवान आहेस, दुर्दैवी म्हणून घेऊ नकोस. गुरुदेव, मी शिवाचा परमभक्त आहे. प्रत्येक क्षणी पदोपदी मी त्याच्याच ध्यानात मग्न असतो. परंतु त्यांची भक्ती करूनही मला काय मिळत आहे? दानव दैत्य राक्षसांच्या अंताकरिता ते जी जी कृत्य करत आहेत, हा न्याय आहे का? एका हस्ताने भक्तास आशीर्वाद देऊन दुसऱ्या हस्ताने तो आशीर्वादच भस्म करणे, हे परमेश्वरास शोभा देते. म्हणूनच त्यांच्या विरुद्ध उभे राहण्याचा मी निर्णय घेतला. गुरुदेव, भक्ताच्या भक्तीत सुद्धा एक असामान्य शक्ती असते, हे त्यांना कळणे आवश्यक आहे. गुरुदेव, काय तू खरंच माझा शिष्य आहेस? मला आश्चर्य वाटत आहे. समस्त ब्रह्मांडास स्वतःच सामावलेले आहे महादेवांनी. त्यांचा सामना करणे तुला संभव आहे काय?